नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं युनिक अकॅडमीच्या वतीनं हार्दिक स्वागत। तुम्हा सर्वांना याची आता कल्पना असणार की राज्यसेवा परीक्षेचा नवा पॅटर्न 2025 पासून लागू होत आहे, म्हणजे या वर्षापासून लागू होत आहे। त्या संदर्भातली एक महत्त्वाची स्पष्टता आयोगानं काही महिन्यांपूर्वी दिलेली आहे, जाहीर केलेली आहे। अर्थात या नव्या राज्यसेवेचा पहिला जो टप्पा आहे पूर्वपरीक्षा सप्टेंबर 2025 मध्ये, म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये ही पूर्वपरीक्षा होऊ घातलेली आहे। त्यामुळं या नव्या राज्यसेवेला समोर ठेवून त्यातले बदल काय आहेत, त्याचा अभ्यासक्रम कसा आहे, आयोगानं कळवलेला जो पेपरचा पॅटर्न आहे तो इथपासून ते याची तयारी कशी करायची, अशा वेगवेगळ्या पैलूंना समोर ठेवून युनिक अकॅडमीनं MPSC मास्टर क्लास ही विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सिरीज लॉन्च करण्याचा निर्णय घेतला। मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि आजचा हा जो पहिला भाग आहे त्यामध्ये आपण या नव्या व्यवस्थेचं स्वरूप काय आहे, इथपासून ते तयारीपर्यंतचा प्रवास कसा आपल्याला आखता येऊ शकतो त्याची चर्चा करणार आहोत। अर्थात मी हे करण्यासाठी PPTचा आधार घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला हे सगळेच्या सगळे तपशील केवळ ऐकता आणि पाहता येणार नाहीत, तर त्यातले मुद्दे पण तुम्हाला टिपून ठेवता येतील। तुमच्या तयारीमध्ये त्याचा निश्चितच फायदा होईल। त्यातला जो पहिला महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे या परीक्षेचं स्वरूप काय आहे। ही अत्यंत महत्त्वाची बाब कोणत्याही परीक्षेच्या तयारीच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात घ्यावी लागते, म्हणूनच आपण या पहिल्या मुद्द्यानं सुरुवात करणार आहोत। ही जी नवी राज्यसेवा परीक्षा आहे, सोयीसाठी आपण नवी राज्यसेवा परीक्षा असं म्हणतोय, त्याच्या अर्थात 3 टप्पे आहेत। पहिला टप्पा पूर्वपरीक्षा आहे, त्याच्यामध्ये सामान्य अध्ययन 200 गुणांसाठी आहे आणि दुसरा जो पेपर आहे नागरी सेवा कल चाचणी तो देखील 200 गुणांचा आहे। पण यातला हा जो नागरी सेवा कल चाचणीचा पेपर आहे तर तो क्वालिफाईंग आहे। त्याचा अर्थच असा आहे की या पेपरमध्ये तुम्हाला 200 पैकी 33% गुणांची प्राप्ती करायची आहे आणि मग तुम्हाला GS मध्ये म्हणजे सामान्य अध्ययनामध्ये मिळालेले गुण काउंट केले जातील आणि त्यात तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत या आधारे तुम्ही पूर्वपरीक्षेमध्ये पात्र होणार आहात किंवा नाही हे ठरलेलं आहे। आता जर आपण पूर्वपरीक्षेचं स्वरूप बघितलं तर ती वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नांनी बनलेली आहे, बहुपर्यायी प्रश्न आहेत। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नकारात्मक गुणपद्धती आहे आणि अर्थात ही पूर्वपरीक्षा ज्याला एका शब्दामध्ये जर समजून घ्यायचं झालं तर ती पात्रता चाचणी आहे। सो थोडक्यात 400 गुणांची पूर्वपरीक्षा, त्यातला नागरी सेवा कल चाचणी हा पात्रता पेपर आहे ज्याच्यामध्ये 33% गुण प्राप्त करायचे आहेत। याचा अर्थच असा होतो की सामान्य अध्ययनाचे हे जे 200 गुण आहेत त्यापैकी तुम्हाला जास्तीत जास्त गुण प्राप्त करण्याचं उद्दिष्ट ठेवावं लागतं। त्यानंतरचा जो महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे मुख्य परीक्षेचा आहे आणि मला असं वाटतं की तुम्हाला सर्वांना याची कल्पना असेल की राज्य लोकसेवा आयोगानं मुख्य परीक्षेच्या टप्प्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे बदल केलेले आहेत। किंबहुना संघ लोकसेवा आयोगाचा सध्याचा जो नागरी सेवा परीक्षेचा पॅटर्न आहे तर तोच पॅटर्न जणू स्वीकारलेला आहे अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये, हे आपल्याला लक्षात घेता येतं। मग यात काय प्रकारचे बदल केले आहेत तर त्यामध्ये पहिला जो महत्त्वाचा भाग आहे ज्याची चर्चा पुढे मी डिटेलमध्ये करेनच, निबंधाचा स्वतंत्र पेपर आहे 250 गुणांसाठी। त्यानंतर सामान्य अध्ययन ज्याचे 4 पेपर्स आहेत आणि त्या प्रत्येक पेपरला 250 गुण निर्धारित केलेले आहेत, त्यामुळे एकूण गुण होतात 1000। याखेरीज तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये तिसरा जो घटक आहे, मी एकदम शॉर्ट फॉर्म मध्ये ते लिहितोय, वैकल्पिक विषय तुम्हाला निवडायचा आहे जो 500 गुणांसाठी आहे। तुम्ही जर या सगळ्याची गोळाबेरीज केली तर 1750 गुणांची ही मुख्य परीक्षा आहे। मग त्यानंतर टप्पा येतो अर्थातच मुलाखतीचा। त्या टप्प्यावरतीही आयोगानं महत्त्वाचा बदल केलेला आहे। सध्या जे 100 गुण जुन्या पॅटर्न मध्ये होते मुलाखतीला, त्याऐवजी आयोगानं 275 गुण निर्धारित केलेले आहेत, म्हणजे वेटेज वाढवलेलं आहे। मी पूर्वपरीक्षेबद्दल थोडक्यात तुम्हाला असं म्हणालो की इथं तुम्हाला वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा असल्यामुळे लिहायचं काय नाहीये। मुख्य परीक्षा मात्र, आणि हा आपण मुद्दा विसरायला नको, ज्याच्याबद्दल मी सविस्तरपणे बोलणारच आहे, लेखी आहे। त्याला आपण डबल वर्तुळ करूया, म्हणजे ती रिटन टेस्ट आहे। जो शब्दप्रयोग तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून ऐकत असाल, डिस्क्रिप्टिव्ह, म्हणजे जुनी जी परीक्षा होती मुख्य परीक्षा ती ऑब्जेक्टिव्ह टाईपची होती, वस्तुनिष्ठ प्रकारची होती। पण ही जी नवी राज्यसेवा मुख्य परीक्षा आहे तर
लेखी प्रकारची ती परीक्षा असणार आहे, लेखी. ओके. निबंध, सामान्य अध्ययन, वैकल्पिक विषय, त्याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा पुढे करूयातच. म्हणजे सो मुख्य परीक्षा लेखी प्रकारची, डिस्क्रिप्टिव्ह प्रकारची, वर्णनात्मक प्रकारची केलेली आहे आणि हा अत्यंत महत्वाचा बदल आहे. त्यानंतर मुलाखत, जी तोंडी स्वरूपाची परीक्षा आहे. म्हणजे तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये फक्त योग्य पर्यायाची निवड करायची आहे, मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला लिहायचं आहे आणि मुलाखतीमध्ये तुमचं जे काय आकलन आहे तर तुम्हाला ते मुलाखत मंडळासमोर सादर करायचं आहे, बोलून सादर करायचं आहे. सो मला असं वाटतं की हे 3 महत्वाचे टप्पे या नव्या राज्यसेवेचा महत्वाचा भाग म्हणून आपल्याला बघता येतो. आता हे लक्षात घेतल्यानंतर पुढचा मुद्दा स्वाभाविकपणे येतो की याचा अभ्यासक्रम काय आहे. कळीचा मुद्दा आहे. मी मुद्दाम होऊन या पीपीटी मध्ये फक्त मुख्य परीक्षेचा उल्लेख केलेला आहे, पण सोयीसाठी मी तुम्हाला असं सांगेन की राज्यसेवेची पूर्व परीक्षा हा जो पहिला टप्पा आहे त्याच्यामध्ये आपण 2 पेपर बघितलेलेच होते, सामान्य अध्ययन आणि नागरी सेवा कल चाचणी. तर या दोन्ही पेपरचा अभ्यासक्रम आयोगानं दिलेला आहे. 3-1-4-1 ओळीमध्ये, म्हणजे सामान्य अध्ययनाचा 3 ते 4 ओळीमध्ये सिलेबस आहे, नागरी सेवा कल चाचणीचा 3 ते 4 ओळीमध्ये सिलेबस आहे, तो तुम्ही पाहू शकता. पण मी या पीपीटी मध्ये त्याचा समावेश केलेला नाहीये. उल्लेख जो या पीपीटी मध्ये केलेला आहे तो मुख्यतः मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमाचा आहे, पण तो अभ्यासक्रम पण मी इथे नमूद केलेला नाहीये, त्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला देतोच. पहिला जो घटक आहे मुख्य परीक्षेमधला निबंधाचा, त्याचा काही औपचारिक पद्धतीनं आयोगानं सिलेबस दिलेला नाहीये आणि निबंधाच्या पेपरचा या घटकाचा सिलेबस असू शकत नाही. म्हणजे मात्र निबंधाचा 250 गुणांचा पेपर कसा असेल त्याचं स्पष्टीकरण मात्र आयोगानं दिलेलं आहे. ते पुढच्या भागामध्ये आपण बघूयातच. म्हणजे याच चर्चेमध्ये आपण त्याचा उल्लेख करणारच आहोत. म्हणजे त्यानंतर सामान्य अध्ययन जो 1000 गुणांसाठी आहे, 4 सामान्य अध्ययनाचे पेपर त्यामध्ये समाविष्ट आहेत. यातल्या प्रत्येक पेपरचा अभ्यासक्रम आयोगानं अत्यंत सविस्तर दिलेला आहे. आपल्या या मालिकेमध्ये प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम मुख्य परीक्षेचा सविस्तर चर्चेला जाणार आहे, त्यामुळे मी आत्ता त्याच्यामध्ये वेळ घालवत नाही. आपल्या या मालिकेच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लिंक दिल्या गेलेल्या आहेत, तर त्या तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये हा इंग्रजी आणि मराठी मधला दोन्ही सिलेबस आपण समाविष्ट केलेला आहे. मग जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे वैकल्पिक विषयाचा. तुम्ही जो काही वैकल्पिक विषय निवडाल त्याचा सविस्तर अभ्यासक्रम, वैकल्पिक विषय समजा इतिहास असेल तर पेपर क्रमांक 1 आणि वैकल्पिक विषय इतिहास पेपर क्रमांक 2 असा 500 गुणांसाठीचा वैकल्पिक विषयाचा अभ्यासक्रम देखील आयोगानं दिलेला आहे. अभ्यासक्रमाच्या बाबतीत मात्र मी तुम्हाला असं सांगेन, आणि पुन्हा आपण विसरायला नको, आपण मुख्य परीक्षेबद्दल बोलतोय, की यातले 2 घटक त्यातले उपघटक म्हणूयात, म्हणजे पेपर्स म्हणूयात, तर त्या पेपरचा सिलेबस अत्यंत सविस्तर दिलेला आहे. तो तुम्ही 3 ते 4 वेळा वाचा, किंबहुना तुम्ही स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहा, जेणेकरून तो तुम्हाला परमनंटली लक्षात राहील. मग मुद्दा जो महत्वाचा येतो तो अर्थातच नियोजनाचा आहे. याची मला कल्पना आहे की जेव्हा आपल्याला कुठल्याही बाबीचं नियोजन करायचं असतं तर तेव्हा कशाचं नियोजन आहे, तर तुम्ही सोप्या भाषेमध्ये त्याचं उत्तर असं देऊ शकता की मला काही एक आयोगानं अभ्यासक्रम जो दिलेला आहे त्याच्यात विषय आहेत. मग पूर्व परीक्षा असेल तर 2 विषय म्हणजे 2 पेपर्स आहेत, मुख्य परीक्षा असेल तर अनेक पेपर्स आहेत. तर त्या पेपरचा जो काही अभ्यासक्रम आहे, म्हणजे आपल्याला विषय आहेत, पेपर आहेत, त्याचा आयोगाने दिलेला अभ्यासक्रम आहे, तो जर आपल्याला माहिती असेल, त्याची व्याप्ती काय आहे, तर मग आपल्याला नियोजन करणं सोपं जातं. हा एक महत्वाचा घटक आहे. दुसरा जो महत्वाचा घटक आहे तो म्हणजे संदर्भ पुस्तकं. मला कुठल्या कुठल्या प्रकारची संदर्भ पुस्तकं त्या अभ्यासक्रमाच्या आकलनासाठी वाचायची आहेत, हे 2 मुद्दे जर आपल्याला बेसिकली माहिती असतील तर आपल्याला नियोजन करणं हे सोपं जातं. तरी देखील ढोबळ प्रकारचं नियोजन मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करेन. मी जसं मगाशी म्हणालो की 3 टप्पे या परीक्षेचे आहेत आणि आपण जर एका वर्षाच्या तयारीचं नियोजन करणार असू, नवीन विद्यार्थ्यांना समोर ठेवून हे मी मांडण्याचा प्रयत्न करतो, तर त्या एका वर्षापैकी म्हणजेच 12 महिन्यापैकी तुम्हाला 4-1 महिन्याचा कालावधी पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी ठेवता येऊ शकतो. याचा अर्थच असा आहे की मुख्य परीक्षेसाठी उरलेले 8 महिने तुम्हाला राखीव ठेवता येऊ शकतील. अर्थात मुलाखतीचा अभ्यास कधी करायचा, जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षा लिहिता. म्हणजे पूर्व परीक्षा तुम्ही लिहिलेली आहे, पात्र झालात, मुख्य परीक्षा तुम्ही लिहिलेली आहे, ती मुख्य परीक्षा झाल्यानंतर मुख्य परीक्षेचा निकाल आणि प्रत्यक्ष मुलाखतीचं शेड्यूल
यामध्ये तुम्हाला किमान 3-3.5 महिन्याचा कालावधी तर डेफिनेटली मिळेल. अगदी 3 महिन्याचा जरी आपण गृहीत धरला कमीत कमी, तरी देखील त्या काळामध्ये म्हणजे थोडक्यात मुख्य परीक्षा दिल्यानंतर मुलाखतीची अत्यंत सविस्तर रिगरस अशा प्रकारची तयारी तुम्हाला करता येते. त्यामुळे मी 1 वर्षाच्या नियोजनामध्ये मुलाखतीचं स्वतंत्र नियोजन मुद्दामहून समाविष्ट करत नाही. अर्थात तुम्ही जी पूर्वपरीक्षेची तयारी करता, मुख्य परीक्षेची तयारी करता, मुख्य परीक्षेला तर तुम्हाला वाचायचं पण आहे आणि लिहायचं पण आहे. या सगळ्या तयारीमुळं मुलाखतीची तयारी, ज्याला पायाभरणी अशी म्हणूयात, तर ती होतच असते. त्यामुळं त्याचं आत्ता तुम्ही टेन्शन घेण्याचं काही कारण नाहीये. सो हे जे 12 महिन्याचं 1 वर्षाचं जे शेड्यूल आहे, त्याचा प्लॅन तुम्हाला बनवताना पूर्व परीक्षेला 4 महिने आणि मुख्य परीक्षेला 8 महिने अशा प्रकारचे एक ढोबळ नियोजन करता येतं. अर्थात जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष तयारीला लागाल तेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल की हे जे मुख्य परीक्षेसाठी मी 8 महिने वापरणार आहे, तर त्याच्यामध्ये मला निबंधाची तयारी करायची आहे, वैकल्पिक विषयाची तयारी करायची आहे आणि सामान्य अध्ययनाची तयारी करायची आहे. आपण मुख्य परीक्षेचे सगळे तपशील मगाशी बघितलेले आहेत. तर ते बारकावे मग तुम्हाला 8 महिने, 4 महिने, 2 महिने, 1 महिना, 15 दिवस, आठवडा आणि तुमचं दर दिवसाचं नियोजन हे कागदावरती असलं पाहिजे. अर्थात कागदावरती आपल्याला नुसतं ठेवून चालणार नाहीये, तर त्याची योग्य ती अंमलबजावणी आपल्याला करावी लागणार आहे. सो मी अत्यंत थोडक्यामध्ये नियोजनाचा मुद्दा तुमच्या समोर ठेवलेला आहे. 12 महिने, 4 महिने पूर्वपरीक्षा, 8 महिने मुख्य परीक्षा, हे मी अत्यंत ढोबळपणे तुमच्या समोर ठेवतोय. अर्थात तुमची पार्श्वभूमी काय आहे, तुम्ही आतापर्यंत तयारी केलेली आहे का, त्या विषयामधली तुमची पार्श्वभूमी कशी आहे, या सगळ्या तुमच्याशी संबंधित घटकांचा विचार करून तुम्ही हे नियोजनातले तपशील भरू शकता. नियोजनानंतर जो महत्वाचा भाग येतो तो अर्थातच मी अभ्यास कोणत्या प्रकारे करायला पाहिजे. मुद्दामच आपण त्याला अभ्यास पद्धती हे टायटल वापरलेलं आहे. त्याच्यामधले जे पायाभूत टप्पे म्हणूयात त्याला आपण, कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करत असताना, तर ते आपण समजून घेऊयात. या परीक्षेचं स्वरूप काय आहे, म्हणजे पूर्व परीक्षा वस्तुनिष्ठ प्रकारची आहे, मुख्य परीक्षा लेखी प्रकारची आहे आणि मुलाखत ही ज्याला आपण संवाद कौशल्यावरती आधारित तोंडी अशा प्रकारची परीक्षा आहे. मला जर या परीक्षेचं इत्थंभूत स्वरूप माहिती असेल तर मग मला नेमकी तयारी कशी करायची, अभ्यास कसा करायचा याची कल्पना येते. म्हणून मग हा पहिला बेसिक मुद्दा आहे. दुसरा जो अर्थात मुद्दा आहे अभ्यासक्रमाचं आकलन. मी मगाशी तुम्हाला असं म्हणालो की पूर्व परीक्षेचाही अभ्यासक्रम आयोगाने दिलेला आहे आणि मुख्य परीक्षेचाही अभ्यासक्रम आयोगाने दिलेला आहे. अर्थात मुख्य परीक्षेचा सामान्य अध्ययन एका बाजूला आणि वैकल्पिक विषय दुसऱ्या बाजूला, या दोन्ही घटकाचा सविस्तर सिलेबस आयोगाने दिलेला आहे आणि आपल्या लिंकमध्ये, या भागाच्या लिंकमध्ये तुम्हाला ती पाहता येईल. म्हणजे तिसरी जी बाब आहे प्रश्नपत्रिकांचं स्वरूप. आता आयोगानं त्या संदर्भातलं स्पष्टीकरण गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये दिलेलं होतं आणि त्याची चर्चा आपण या भागामध्ये करूयातच. पण त्या संदर्भामध्ये मला तुम्हाला दुसरा एक मुद्दा सांगायचा आहे की नवी राज्यसेवा 2025 पासून लागू केली जाते, हे खरं आहे. तिचा अभ्यासक्रम आयोगाने दिलेला आहे, तो तुम्ही बघितला असाल, इथून पुढे त्याची पारायण कराल, ते एका बाजूला आहेच आहे. पण त्यावरती काय प्रकारचे प्रश्न विचारले जातील हे जर का मला विद्यार्थी म्हणून समजून घ्यायचं असेल तर मला मार्ग काय, म्हणजे काही साधन आहे का? कारण नवा पॅटर्न 25ला लागू होते, त्यावर आधारित आधी काही परीक्षा झालेलीच नाहीये. तर मग त्याच्यावरती एक उत्तर म्हणजे युपीएससीचा, कारण सेम सिलेबस राज्य लोकसेवा आयोगानं राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी युपीएससी सिव्हिल सर्व्हिसचा अभ्यासक्रम स्वीकारलेला आहे. त्यामुळे युपीएससीचा आत्ताचा जो पॅटर्न आहे 2013 पासून लागू केला मुख्य परीक्षेचा आणि 24 पर्यंतचे जेवढे प्रश्न म्हणजे प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत तर त्या तुम्ही, म्हणजे थोडक्यात युपीएससीच्या मुख्य परीक्षेच्या 2013 ते 2024 मुद्दाम होऊन तुम्ही इथे लिहिले तरी काय हरकत नाही. युपीएससी अर्थात नागरी सेवा 2013 ते 2024 या वर्षातल्या एका बाजूला सामान्य अध्ययन आणि दुसऱ्या बाजूला वैकल्पिक विषय जर तुमचा निवडून झालेला असेल तर, अदरवाईज मी जेव्हा जुन्या प्रश्नपत्रिका बघा असं म्हणतोय तर राज्यसेवेच्या जुन्या प्रश्नपत्रिका नव्या पॅटर्नच्या उपलब्धच नाहीयेत, कारण तो पॅटर्नच 25 पासून लागू होते. तर मग सोय म्हणून तुम्ही युपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेच्या 13 ते 2024 पर्यंतच्या, म्हणजे मागच्या वर्षी जी मुख्य परीक्षा झाली आहे तोपर्यंतच्या प्रश्नपत्रिका सोय म्हणून तुम्ही बघू शकता, ज्याचा मराठी अनुवाद युनिक पब्लिकेशनने केलेला आहे. 2013 ते 24 या काळातील GS1, GS2, GS3, GS4 आणि निबंध, सो या दोन्ही घटकांच्या प्रश्नपत्रिका तुम्ही सोयीसाठी बघू शकता. पण याच्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाहीये की युपीएससी सारखे चॅलेंजिंग प्रश्न राज्यसेवेमध्ये म्हणजे मुख्य परीक्षेमध्ये विचारले जातील का, तर ते बिलकुल नाहीये.
पण तुम्हाला त्याच अभ्यासक्रमावरती युपीएससीनं काय प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत त्यावरनं एक अंदाज घेता येऊ शकतो, जेणेकरून आपल्या तयारीला योग्य दिशा सुरुवातीपासूनच देता येऊ शकते. प्रश्नपत्रिकांचं स्वरूप मुद्दाम होऊन ज्याचा मी मगाशी उल्लेख केला की राज्य लोकसेवा आयोगानं म्हणजे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानं गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये हा पेपरचा पॅटर्न, मुख्य परीक्षेच्या पेपरचा पॅटर्न काय असेल याचं स्पष्टीकरण दिलं होतं आणि त्याच्या आधारेच ही आपण चर्चा पुढे घेऊन जाऊया. हा जो निबंधाचा पेपर आहे 250 गुणांचा आहे की जो 2 भागामध्ये विभागलेला आहे. विभाग अ त्याच्यामध्ये एकूण 4 विषय दिले जातील आणि या 4 विषयापैकी तुम्हाला एका विषयावरती तुम्हाला चॉईस आहे, म्हणजे या विभाग अ मध्ये 4 विषय असतील आणि त्या 4 विषयापैकी एका विषयावरती तुम्हाला निबंध लिहायचा आहे. त्याला प्रश्न संख्या 1 असं म्हटलेलं सोयीसाठी म्हणजे, आणि गुण किती आहेत त्याला 125 गुण आहेत. त्याचप्रमाणे विभाग ब जो तात्विक प्रकारचे विषय असणारा विभाग ब मानला जातो, ओके, त्याच्यामध्ये पुन्हा तोच पॅटर्न आहे. 4 विषय असतील आणि त्या 4 विषयापैकी तुम्हाला एका विषयावरती 125 गुणांसाठी निबंध लिहायचा आहे. एका निबंधाची साधारणतः जर तुम्ही शब्द मर्यादा बघितली तर 1000 ते 1200 शब्द आहेत. म्हणजे दोन्ही निबंधाची जर आपण गोळाबेरीज केली तर 250 गुणांसाठी एकूण 2 विषयांची शब्द मर्यादा एकत्रित केली तर साधारणतः 2400 ते 2500 शब्द, म्हणजे हे भान आपल्याला असलं पाहिजे. त्यानंतर जो महत्वाचा घटक आहे तो म्हणजे अर्थातच सामान्य अध्ययन आहे. सामान्य अध्ययनातले हे जे पहिले 3 पेपर आहेत 1 ते 3, ओके, 1 ते 3, तर त्यामध्ये स्वरूप काय असणार आहे तर एकूण प्रश्न असतील 20, ओके, पण या 20 प्रश्नांची रचना अशी केलेली आहे, त्यापैकी हे जे पहिले 10 प्रश्न आहेत, ओके, 1 ते 10, ते त्याच्यासाठी गुण निर्धारित केलेले आहेत 10 आणि त्याची शब्द मर्यादा आहे 150. त्या 20 पैकी उरलेले जे 11 ते 20, ओके, हे प्रश्न आहेत, त्याला प्रत्येकी गुण आहेत 15 आणि त्याची शब्द मर्यादा आहे 250. आणि अशा प्रकारे 1 ते 3 म्हणजे पेपर क्रमांक 1 मध्ये 20 प्रश्न आहेत, पेपर क्रमांक 2 मध्ये 20 प्रश्न आहेत आणि पेपर क्रमांक 3 मध्ये 20 प्रश्न आहेत. आणि या 20 प्रश्नांची विभागणी कशी आहे, त्यातले 10 प्रश्न प्रत्येकी 10 गुणासाठी आणि 150 शब्द मर्यादेमध्ये लिहायचे आहेत आणि उरलेले जे आहेत त्याचा क्रमांक इथे दिलेला 11वा प्रश्न ते 20वा प्रश्न प्रत्येकी 15 गुण आहेत आणि शब्द मर्यादा मात्र 250 आहेत. चौथा जो पेपर आहे इथिक्सचा, थोडासा कॉम्प्लेक्स तुम्हाला वाटू शकतो, नीतिशास्त्राचा. ते काय कॉम्प्लेक्स आहे तर तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे यातला जो प्रश्न क्रमांक 1 आहे त्याच्यामध्ये तुम्हाला उपप्रश्न अ आहे ज्याच्यामध्ये 1 ते 5 असे एकूण 5 प्रश्न आहेत. म्हणजे मुळामध्ये प्रश्न क्रमांक 1 त्याचा उपप्रश्न अ आणि पुन्हा ह्या उपप्रश्नाचे आणखीन उपप्रश्न म्हणा त्याला, ओके. आता यातले 1 ते 5 म्हणजे 5 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर किती शब्दामध्ये लिहायचं आहे, 30 शब्दामध्ये लिहायचं आहे. आणि या सगळ्यांना गुण म्हणजे एकूण गुण आहेत, ह्याच्यामध्ये आपण गफलत करता कामा नये, एकूण गुण आहेत 10. प्रश्न क्रमांक 1, आता उपप्रश्न ब आहे, इथं आपण अ चा विचार केला, इथं ब आहे आणि त्यानंतर क ही घेतलेला आहे. या दोन्हीचे उत्तर तुम्हाला प्रत्येकी 150 शब्दामध्ये लिहायचं आहे. थोडंसं क्लिष्ट वाटेल पण ते समजून घेतलं पाहिजे आपण. आणि दोन्हींना मिळून एकूण गुण जर तुम्ही बघितले तर 20 आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 ते 6 त्याच्यात 2 उपप्रश्न आहेत, अ आणि ब. याची रचना बघा कशी केलेली आहे. प्रत्येकी 150 शब्दामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आहे आणि अर्थात त्याला गुण आहेत एकूण 100. आता हा जो सेक्शन केलेल्या आयोगानं इथिक्सच्या पेपरचा विभाग अ आणि त्यानंतर विभाग ब आहे, ओके. आता विभाग ब मध्ये कॉम्प्लेक्सिटी फारशी नाहीये, गुंतागुंत फारशी नाहीये. 7 ते 12 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर 250 शब्दामध्ये लिहायचं आहे आणि त्याला समान गुण म्हणजे एकूण गुण इथे मी लिहिलेले आहेत 120 गुण आहेत. तुम्ही जर गुणांची टॅली केली तर हे 10 गुण आहेत, त्यानंतरचे 20 गुण आहेत, त्यानंतरचे 100 गुण आहेत आणि त्यानंतरचे 120 गुण आहेत. तुम्ही जर याची पूर्ण गोळाबेरीज केली तर तुम्हाला 250 गुण या इथिक्स नावाच्या पेपरला आहेत. आता वैकल्पिक विषयाच्या बाबतीमध्ये ही
राज्य लोकसेवा आयोगानं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि ते फार काही अवघड नाहीये. तर तुम्हाला पेपर 1चं जर आपण उदाहरण घेतलं तर त्याच्यामध्ये एकूण प्रश्न विचारले जातील 8 आणि ते 2 विभागामध्ये विभागलेले आहेत. पैकी प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 5 म्हणजे त्या विभागातला पहिला प्रश्न जो आहे तर तो कंपल्सरी आहे, म्हणजे अनिवार्य आहे. आणि याची जर तुम्ही रचना बघितली तर ती साधारणतः अशी आहे, 10 गुणांच्या 5 टिपा तुम्हाला या दोन्ही प्रश्नांमध्ये लिहायचे आहेत. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 मध्ये 1 साठी 50 गुणांसाठी उत्तर आहेत आणि प्रश्न क्रमांक 5 हे प्रत्येकी लक्षात ठेवा. ओके, आता उर्वरित 3 प्रश्न म्हणजे आता इथे हे 2 प्रश्न तर तुम्हाला कंपल्सरी सोडवायचे आहेत. त्याच्यानंतर उर्वरित प्रश्नांपैकी तुम्हाला 3 प्रश्न सोडवणं हे अनिवार्य आहे. तर आपण जरा ह्याला सोपं करूयात. हे झाले 2 प्रश्न आणि त्याच्यानंतर तुम्हाला 3 प्रश्न उर्वरित प्रश्नांपैकी सोडवायचे आहेत. त्याच्याबद्दल आयोगानं काय अट टाकलेली आहे बघा. त्यापैकी या 3 पैकी प्रत्येक विभागातील एक प्रश्न तुम्हाला अनिवार्य आहे. म्हणजे 2 विभाग आहेत, विभाग अ आणि विभाग ब. त्याची गंमत बघा कशी आहे. त्यातले प्रश्न क्रमांक 1 आणि 5 अनिवार्य आहेत, म्हणजे ते तुम्हाला कंपल्सरी लिहायचे आहेत, त्याला चॉईस काही नाहीये. पण प्रत्येक विभागामध्ये एकूण 4 प्रश्न आहेत. त्या उरलेल्या 3 प्रश्नांपैकी किमान एक प्रश्न तुम्हाला निवडायचा आहे. असे दोन्ही विभागातले एक प्रश्न निवडायचे आहेत आणि ते होतील 4. मग तुम्हाला एकूण 5 सोडवायचे आहेत. तर उरलेला जो 5वा प्रश्न आहे तो आयदर तुम्ही विभाग ए मधनं घेऊ शकता किंवा विभाग बी मधनं घेऊ शकता. सो विद्यार्थी मित्रमैत्रिणी, थोडंसं कॉम्प्लेक्स वाटेल, पण तुम्ही पेपरची रचना बघितली तर तुम्हाला तो भाग लक्षात येऊ शकतो. त्यानंतर जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे प्रत्यक्ष तयारीला सुरुवात कशी करायची. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अत्यंत तपशीलवारपणे त्या गोष्टी आपल्याला लक्षात घेता येतील. तयारीची सुरुवात कशी करायची, म्हणजे नेमकी तयारी कशी करायची. पुन्हा त्यातले काही महत्वाचे टप्पे मी सांगितलेले आहेत. इथं मी पुन्हा ते रिपीट झाले जरी तरी लिहून ठेवतो आणि मग आपण या मुद्द्यांकडे जाऊयात. म्हणजे तुम्हाला परीक्षेचं स्वरूप माहिती असलं पाहिजे, ज्याची चर्चा आपण केली आहे. तुम्हाला अभ्यासक्रम या परीक्षेचा अत्यंत व्यवस्थित माहिती पाहिजे, त्याचीही चर्चा आपण केलेली आहे. आणि मग आपण म्हटलेलं आहे प्रश्नपत्रिकांचं स्वरूप, ह्याचीही थोडक्यात आपण चर्चा केलेली आहे. आणि अर्थात संदर्भ पुस्तक कुठली कुठली मला वाचायची आहे. सो मला स्वरूप माहिती आहे, अभ्यासक्रम माहिती आहे, प्रश्नपत्रिका मी तुर्तास मी UPSCच्या बघणार आहे सोयीसाठी, आणि मग संदर्भ पुस्तकं कुठली वाचायची. ह्यानंतर जो महत्वाचा मुद्दा आहे त्याचाही आपण उल्लेख मगाशी केलेला आहे, ते म्हणजे नियोजन काय आहे, म्हणजे प्लॅनिंग काय आहे. आता हे मी मुद्दाम इथं मांडून ठेवलेलं आहे कारण हे इनपुट आपल्याकडे असलं पाहिजे. हे जर आपल्याकडे असेल तर मग आपल्याला या परीक्षेची तयारी नेमकी कशी करायची हे लक्षात घेता येऊ शकतं. आणि हे मी गृहीत धरतोय, हे प्राथमिक टप्पे हाती घेतल्याशिवाय आपण तयारीला सुरुवात करता कामा नये. या पार्श्वभूमीवरती आता आपण बघूयात. म्हणजे नंबर 1, आपल्या ठरलेल्या नियोजनानुसार तुम्ही जो काही विषय अभ्यासाला घ्याल तर त्याचं वाचन तुम्हाला करावं लागेल. आता हे वाचन तुम्हाला प्रश्न पडला असेल की कशात तुम्ही वाचायला पाहिजे. तर वाचन साहित्यातले जे 3 घटक आहेत, एक म्हणजे पाठ्यपुस्तकं आहेत, जी या परीक्षेच्या प्रत्येक विषयासाठी अत्यंत महत्वाची आहेत. आपण जर राज्य लोकसेवा परीक्षेचा विचार करत असू तर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाची निवडक पुस्तकं, पण NCERTची मराठीमध्ये अनुवादित केलेली जी पुस्तकं आहेत आपल्या युनिक अकॅडमीने केलेली आहेत, तर पाठ्यपुस्तकामधला तो भाग महत्वाचा आहे. सो महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ आणि दुसऱ्या बाजूला NCERTची मराठीमध्ये अनुवादित, अत्यंत तपशीलवारपणे सोप्या सुलभ मराठीमध्ये तो आपण अनुवाद केलेला आहे. प्रत्येक विषयाची ती पाठ्यपुस्तकं तुम्हाला बघायची आहेत. म्हणजे पाठ्यपुस्तकातनं त्या विषयाचा संकल्पनात्मक पाया, म्हणजे त्यातल्या संकल्पना समजून घ्यायच्या आहेत, नंबर 1. आणि नंबर 2, त्या विषयाची तोंडओळख आपल्याला पाठ्यपुस्तकातनं होत असते. म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासात काय आहे, भारताचा भूगोल काय सांगतो आपल्याला, भारताची राज्यघटना आहे तरी कशी, ह्याची तोंडओळख म्हणूयात, म्हणजे इंट्रोडक्शन ज्याला म्हणतो आपण, तर ती तोंडओळख तुम्हाला पाठ्यपुस्तकातनं होते. सो असा दुहेरी हेतू पाठ्यपुस्तकाचा आहे. त्यानंतर तुम्हाला जे वाचायचं आहे प्रत्येक विषयासाठी, तर किमान एक संदर्भ पुस्तक, की ज्याला मी कंसामध्ये लिहितो प्रमाणित, जे सांगितलं गेलेलं आहे ते एक संदर्भ पुस्तक तुम्ही वाचायला पाहिजे. उदाहरणच घ्यायचं झालं भारतीय राज्यघटना, तर आपल्या
युनिक पब्लिकेशननं, त्यातला मी एक ऑथर आहे, भारतीय राज्यघटना घटनात्मक प्रक्रिया खंड 1 अत्यंत तपशीलवार अशा प्रकारचं मुख्य परीक्षेला समोर ठेवून संदर्भ पुस्तक मराठीमध्ये उपलब्ध केलेलं आहे. तुम्ही जर आधुनिक भारताच्या इतिहासाचा विचार करत असाल तर बिपन चंद्रा त्यांचं इंग्रजीमध्ये पण पुस्तक आहे, इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, आणि त्याचा मराठी अनुवाद देखील उपलब्ध आहे. सो अशा रीतीनं, किंवा इथिक्स आहे, विक्रांत भोसले सर यांनी लिहिलेलं आणि युनिक अकॅडमीनं प्रकाशित केलेलं इथिक्सवरचं नीतिशास्त्र नावाचं पुस्तक मराठीमध्ये ते उपलब्ध आहे. सो पाठ्यपुस्तकानंतर त्या विषयासाठी तुम्हाला किमान एक संदर्भ पुस्तक या नव्या अभ्यासक्रमाला कव्हर करण्यासाठी वापरावं लागेल आणि त्याचं तपशीलवार वाचन तुम्हाला डेफिनेटली करावं लागेल. आणि मग त्यानंतर चालू घडामोडी हा जो त्याचा आयाम आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला वर्तमानपत्र आणि आपलं जे युनिक बुलेटिन डिजिटल फॉर्म मध्ये मासिक निघतं ते तुम्ही रेफरन्स म्हणून वापरू शकता. सो वाचन कशाचं करायचं आहे, तर 3 घटक त्याच्यामध्ये आहेत. 1, 2, किती वेळा वाचन करायचं आहे. मला असं वाटतं की त्याचं उत्तर पुढच्या उपमुद्द्यामध्ये आहे. मला वाचत असताना जे मला महत्वाचं वाटतं तर त्याच्या मी मायक्रोनोट्स काढायला पाहिजेत. मायक्रोनोट्स त्याचं नावच बघा, शॉर्ट नोट्स किंवा मायक्रोनोट्स असं मानतो. जे त्यातलं तुम्हाला महत्वाचं वाटतं तर ते तुम्ही लिहून काढायला पाहिजे. आणि हळूहळू तुम्हाला मायक्रोनोट्स कशा काढायच्या म्हणजे सरावानं तुम्हाला ते समजेल. म्हणजे तिसरी जी गोष्ट आहे, मगाशी पण मी एक प्रश्न विचारला होता बघा की किती वेळा वाचन करायचं, तर मला असं वाटतं की किमान 3 वाचनं, किमान मी असं म्हणतोय, याच्यापेक्षा जास्तही वाचनं तुम्हाला करावीशी वाटतील. सो त्याला आपण उजळणी असं मानतो. म्हणजे एखादं पुस्तक किंवा एखादं संदर्भ साहित्य एकदाच वाचलं म्हणजे पुरेसं ठरेल का, तर बिलकुल नाही. कारण याच्यामध्ये पेपर खूप आहेत, विषय बरेच आहेत, त्याचा अभ्यासक्रम व्यापक आहे आणि किमान 3 गोष्टी तरी आपल्याला प्रत्येक विषयासाठी वाचाव्या लागतील. एवढं सगळं जर आपल्याला, आणि तेही 8 महिन्यामध्ये करायचं असेल, तर एकदा किंवा दोनदा वाचून पुरेसे ठरत नाही. म्हणून एका बाजूला मायक्रोनोट्स पद्धतशीरपणे काढणं आणि दुसऱ्या बाजूला त्या काढलेल्या मायक्रोनोट्सची उजळणी करणं, रिव्हिजन करणं हे अत्यंत महत्वाचं ठरतं. आणि मग जो पुढचा सबसिक्वेंट टप्पा आहे तो अर्थातच उत्तर लेखनाचा आहे. तुम्ही राज्यघटनेचा अभ्यास सुरू केला, 3ही संदर्भ वाचायला लागलाय, 3 वेळा वाचनाचं तुम्ही प्लॅनिंग केले, म्हणजे 2 वेळा उजळणी करण्याचं ठरवलेलं आहे, त्याच्या मायक्रोनोट्स तुम्ही काढलेले आहेत, आणि मग एक चॅप्टर संपवल्यानंतर त्या चॅप्टरवरती उत्तर लिहिण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. उत्तर लेखन हा तुमच्या तयारीतला, ज्याला आपण अत्यंत महत्वाचा निर्णायक टप्पा असं मानतो. कारण तयारी केलेली पुरेशी आहे का हे तपासण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपण प्रश्न विचारात घेऊ शकतो. युपीएससीचे पण जुने प्रश्न मी ज्याचा संदर्भ दिलेला होता सोयीसाठी घेऊ शकतो, आणि त्या प्रश्नांची, त्या चॅप्टरवरच्या त्या प्रश्नांची उत्तरं आपल्या तयारीनंतर, हे केल्याशिवाय मात्र उत्तर लेखनाचा टप्पा हा येता कामा नये. त्यामुळे हा जो क्रम आहे तो क्रम तुम्ही जशास तसा फॉलो केला पाहिजे. आता या परीक्षेच्या तयारीसाठी काय प्रकारची कौशल्य आवश्यक आहेत, तुम्ही जर याचा तपशीलवार थोडासा विचार केला तर तुम्हाला असं लक्षात येईल की मला जो काही अभ्यासक्रम दिलेला आहे त्याचं आकलन व्यवस्थित पद्धतीनं करायचं आहे. विषयात त्याच्यामध्ये त्याचा अभ्यासक्रम आहे, आणि मी मगाशी मागच्या पीपीटीमध्ये लिहिलं, परत जाऊयात. मला पाठ्यपुस्तकं वाचायची आहेत, संदर्भ पुस्तकं वाचायची आहेत, चालू घडामोडीचा अभ्यासही मला करायचा आहे. तर याचं आकलन मला करता यायला पाहिजे. आता हे जे आकलन आहे तर ते आकलन एकदा वाचून, दोनदा वाचून होणार नाही. कारण प्रत्येक विषयामध्ये मूलभूत संकल्पना असतील, त्या समजायला वेळ लागेल. त्यानंतर बराचसा तपशील, ज्याला फॅक्च्युअल तपशील म्हणूयात, माहिती असेल, डेटा असेल, असाही भाग असेल. तिसरा जो मुद्दा आहे म्हणजे आकलनामध्ये तुम्हाला हे लक्षात येईल म्हणजे की मला संकल्पना समजून घ्यायच्या आहेत, त्याच्यानंतर तथ्य, माहिती, आकडेवारी हिच्याकडेही लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर जो विश्लेषणात्मक भाग असतो, तुम्ही वाचायला लागला, तयारी करायला लागला तर तुम्हाला हे कळत जाईल. म्हणजे विश्लेषणात्मक जो भाग असतो तो भाग आहे. आणि याच्या खेरीज आणखीन एक पैलू आपल्याला विसरता येत नाही, तोही मी इथं मेन्शन करून ठेवतो, तो म्हणजे चालू घडामोडी. सो मला जेव्हा आकलन करायचं आहे तर त्या आकलनामध्ये
इतके पैलू, इतके घटक आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजे राज्यघटनेचं साधं उदाहरण घेतलं तर राज्यघटनेच्या म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये तुम्हाला सर्वांना हे माहिती असेल की आम्ही भारतीय लोक भारताचं सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. हे नुसते शब्द नाही आहेत, तर त्या संकल्पना आहेत. म्हणजे तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये अशा संकल्पना दिसतील, जॉग्रफीमध्ये अशा संकल्पना दिसतील, हिस्ट्रीमध्ये अशा संकल्पना आहेत, इथिक्समध्ये तुम्हाला संकल्पना दिसतील. तर आकलनामध्ये प्रत्येक विषयाच्या आकलनाचा पाया ज्याला मानतो आपण, तर तो संकल्पनांच्या माध्यमातून. आणि त्यासाठी पाठ्यपुस्तकं, मी परत ती पीपीटी जातो, पाठ्यपुस्तकं त्यातली एनसीईआरटीची जी आपण मराठीमध्ये अनुवादित केलेली आहेत ती पायाभूत तुम्ही मानायला पाहिजे. ओके. किंवा त्या विषयामधला जो तथ्यात्मक भाग आहे, ज्याला आपण म्हणतो फॅक्च्युअल भाग, माहिती, इन्फॉर्मेशन आहे म्हणजे, आणि आकडेवारी, डेटा. ओके. तर मी असं म्हणेन की ह्याला इन्फॉर्मेटिव्ह भाग, त्या विषयाचा माहिती प्रधान भाग असं म्हणूयात. त्याचं वैशिष्ट्य असं असतं की त्याला एका मर्यादेपलीकडं काही फारसं लॉजिक लावून, तर्क लावून परमनंटली आपल्या मेमरीमध्ये ते घालता येत नाही. त्याला वारंवार वाचन करणं हाच एक पर्याय उरतो. म्हणजे म्हणून मग प्रत्येक विषयातला हा भाग कुठला आहे हे नेमकं आपल्याला समजलं पाहिजे. त्याखेरीज विश्लेषणात्मक भाग असतो. म्हणजे एखादी गोष्ट जर विशिष्ट पद्धतीनं घडली असेल, कुठली का असेना, म्हणजे ऐतिहासिक घडामोड असेल, आर्थिक घडामोड असेल, किंवा राजकीय घडामोड असेल, किंवा घटनात्मक घडामोड असेल, पण जे काय घडतं तर ते का घडतं म्हणजे त्याची कारणं विश्लेषणामध्ये आपल्याला समजून घेता येतात आणि त्याचे परिणाम. म्हणजे त्यामुळे जेव्हा तुम्ही पाठ्यपुस्तकं वाचल्यानंतर, म्हणजे संकल्पना मजबूत केल्यानंतर जेव्हा संदर्भ पुस्तकाकडे जाता, इथं लिहिलेलं आहे मी, म्हणजे तर तेव्हा तुम्हाला असं त्या संदर्भ पुस्तकातनं हा सगळा जो भाग आहे, म्हणजे तथ्य, माहिती, आकडेवारी तर आहेच, पण हा विश्लेषणात्मक भाग तुम्हाला त्या संदर्भ पुस्तकातनं लक्षात घेता येऊ शकतो. मग कारणं काय आहेत आणि परिणाम काय आहेत, तर हे विश्लेषणात्मक पैलू देखील त्या विषयाचे तुम्हाला समजून घ्यावे लागतील. उदाहरण घ्यायचं झालं, आता आपण असं म्हणालो की पुन्हा भारतीय राज्यघटनेचं उदाहरण घेतलं की भारतानं संघराज्य व्यवस्थेचा स्वीकार का केला, आणि तोही स्वीकार करत असताना ज्याला आपण युनियन गव्हर्नमेंट, संघ शासन, किंवा जो ढोबळ शब्द प्रयोग वापरला तो केंद्र शासन, त्या केंद्र शासनाला जास्तीचे अधिकार का दिले, म्हणजे डॉमिनंट सेंटर असणारं संघराज्य आपण का स्वीकारलं, तर तो विश्लेषणात्मक पैलू आहे. ओके. सो प्रत्येक विषयामध्ये कारण परिणाम संबंध सांगणारा अत्यंत महत्वाचा तपशील असतो आणि त्याचं आकलन आपण व्यवस्थित पद्धतीनं करायला पाहिजे. आणि मग शेवटचा मुद्दा उरतो तो म्हणजे त्या विषयामधल्या अभ्यासक्रमाशी संबंधित जर चालू घडामोडी असतील, म्हणजे इकॉनॉमिक्समध्ये चालू घडामोडी आहेत, राज्यव्यवस्थेमध्ये चालू घडामोडी आहेत, भूगोलामध्ये आहेत, इतिहासामध्ये पण नवं संशोधन असेल तर ते इतिहासाचं चालू घडामोडीचं अंग म्हणून आपल्याला बघायला लागतं. पर्यावरण पारिस्थितिकीसारखा घटक आहे, जैवविविधता आहे, अंतर्गत सुरक्षा आहे. तुम्ही जर अभ्यासक्रम बघितला तर तुम्हाला त्या अभ्यासक्रमाच्या घटकातले चालू घडामोडीचे पैलू जे आहेत ते तुम्हाला अभ्यासावे लागतील. असं आकलन एकदा वाचून, दोनदा वाचून होणार नाही, याची जाणीव आपण सर्वांनी ठेवली पाहिजे. म्हणून मग मला वारंवार, म्हणजे 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा कदाचित वाचावं लागेल. पण अर्थात आपण मायक्रो नोट्स काढणार आहोत, तेव्हा मायक्रो नोट्स काढल्यानंतर आपण 3रं, 4थं, 5वं, 6वं वाचन अत्यंत कमी वेळामध्ये करू शकतो. त्यामुळं वाचन, त्याच्यानंतर मायक्रो नोट्स आणि उजळणी हे 3 पैलू परस्परांशी संबंधित आहेत. ते जर का आपण करू शकलो तर आपल्याला आपल्या आकलनाचा पाया मजबूत करता येऊ शकतो. दुसरा जो भाग आहे, या आकलनाला थोडासा पैलू पाडणारा, आकलनाच्या बाबतीमध्ये महत्वाचा ठरणारा, तो म्हणजे चिकित्सक विचाराची क्षमता. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हा जर तुम्ही संपूर्ण सिलेबस बघितला, विशेषतः मुख्य परीक्षेचा, तर त्या सिलेबसची व्याप्ती आणि त्यावरचे संभाव्य प्रश्न जर विचारात आपण घ्यायला लागलो तर निश्चितच हे लक्षात घ्यायला पाहिजे की आयोगाची उमेदवाराकडनं अपेक्षा काय आहे. तो उमेदवारानं वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करणं आवश्यक आहे, आणि तो विचार करत असताना आपण एकांगी पद्धतीने विचार करू शकत नाही. म्हणजे एकच बाजू एखाद्या विषयाची आपण बघितली आणि दुसऱ्या बाजूकडे दुर्लक्ष केलं तर ते पुरेसं ठरणार नाही. आणि त्यातही खास करून एखाद्या बाबीचा, आता चिकित्सक विचार याचा अर्थ काय, तर एखाद्या बाबीकडं बघण्याचा दृष्टिकोन आपला टीकात्मक असला पाहिजे, समीक्षात्मक असला पाहिजे. तिची चांगली बाजू जशी आपण बघू तर तिची मर्यादेची बाजू देखील आपल्याला बघता यायला पाहिजे. आपण पुन्हा आपल्या संविधानाचं जर उदाहरण घेतलं तर आपल्या संविधानानं आपल्याला काय दिलं, त्यातले गुण काय आहेत, काय योगदान त्या संविधानाचं आहे, हे जसं एका बाजूला आपण बघतो,
त्याचबरोबरीनं दुसऱ्या बाजूला आपल्या संविधानातल्या मर्यादा देखील आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. ओके, त्याला आपण असं मानतो चिकित्सक विचार, आणि हे तुम्हाला प्रत्येक अभ्यास घटकाच्या बाबतीमध्ये लक्षात घेता येऊ शकतं. पुन्हा असा हा टीकात्मक चिकित्सक विचार जो एखाद्या बाबीकडं वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं आपल्याला बघायला शिकवतो, मर्यादांचं भान ठेवणं, उणिवांचं भान ठेवणं याला मदत करतो, तर तो आपल्याला विकसित करावा लागेल. आणि हे कसं होईल, तर तुमचं आकलन चौफेर पाहिजे. आणि जसं आपण मागच्या PPT मध्ये बघितलं की या सोर्सेसच्या माध्यमातून तुम्हाला ते आकलन मजबूत करायचं आहे. त्याखेरीज पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे, आणि हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरजच नाहीये, पण मी लिहून ठेवतो मुद्दा, की मुख्य परीक्षा या टप्पा जर आपण बघितला तर कुठल्या टप्प्यासाठी हे लेखन कौशल्य महत्वाचं ठरणार आहे, तर मुख्य परीक्षेसाठी जी 1750 गुणांची मुख्य परीक्षा आहे. तुमचं आकलन तर तिथं महत्वाचं आहे, म्हणजे आकलनाचा मुद्दा इथं गृहीत धरतोय आपण, पण ते केलेलं आकलन. आता आपल्याला प्रश्नपत्रिकेची रचना माहिती आहे. सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 ते 3 मध्ये 2 प्रकारचे प्रश्न आहेत. 10 गुणांचे प्रश्न 150 शब्दामध्ये उत्तर लिहायचे आहेत, आणि 15 गुणांचे प्रश्न 250 शब्दामध्ये तुम्हाला त्याची उत्तरं लिहायची आहेत. तर ते म्हणजे काय विचारलंय ते मला लिहिता यायला पाहिजे, किती शब्द मर्यादेमध्ये मला विचारलेलं आहे तेवढ्या शब्द मर्यादेमध्ये ते लिहिता यायला पाहिजे, त्यालाच आपण प्रभावी लेखन. त्यामुळं प्रश्न मला समजलाय का, प्रश्नाची गरज मला समजली आहे का. अर्थात मला प्रश्नाची गरज तेव्हाच समजू शकते जेव्हा ज्या कुठल्या चॅप्टरवरती तो प्रश्न आहे त्या चॅप्टरची, त्या प्रकरणाची तयारी मी कशी केलेली आहे. माझी तयारी वरवरची असेल तर मला कदाचित प्रश्न समजणार नाही, किंवा प्रश्न जरी समजला तर त्याचं उत्तर लिहिण्याचा आत्मविश्वास माझ्यामध्ये येणारच नाही. त्यामुळे तुम्हाला आकलन, म्हणूनच तो पहिला मुद्दा मी मुद्दामून इथं नमूद केलेला आहे. सो प्रभावी लेखनामध्ये तुम्हाला अनेक बाबींचा विचार करावा लागेल, त्यावरती आपण सेपरेटली पुढे बोलणारच आहोत. पण आत्ता तुर्तास जे विचारले ते लिहिणं, दुसरं शब्द मर्यादेमध्ये ते लिहिणं, हे महत्वाचं आहे. म्हणजे त्यानंतर हा जो संवाद कौशल्याचा जो भाग आहे तो, अर्थात तुम्हाला याची कल्पना असेल, 275 गुणांची जी मुलाखत आहे, तर त्या मुलाखतीच्या टप्प्यामध्ये महत्वाचं आहे हे जे संवाद कौशल्य आहे. त्याच्याबद्दल मी फारसं काही बोलणार नाही, म्हणजे तुम्हाला बोलायचं आहे. तुम्ही जेव्हा वाचता, तुम्ही जेव्हा विचार करता, मुख्य परीक्षेसाठी लिहिता, तिथं तुम्ही विचार करता, तर ही जी काही सगळी तुमची अभ्यासाची प्रक्रिया आहे, तर त्यातनं मला असं वाटतं की तुमचं आकलन तर विस्तारतच, पण तुम्हाला बोलण्याचं पण धाडस येतं. त्यामुळे मी मगाशी सुरुवातीला जसं म्हणालो नियोजनासंदर्भात बोलताना, की मी पूर्व परीक्षेचं नियोजन गृहीत धरले, मुख्य परीक्षेचं धरले, पण मुलाखतीला सेपरेट वेळ दिलेला नाहीये. त्याचं कारणच असं आहे, या दोन्ही टप्प्याची तयारी करत असताना मुलाखतीच्या तयारीचा पाया तुमचा पक्का होतो. पण मुख्य परीक्षा लिहिल्यानंतर जो काही वेळ तुम्हाला मिळणार आहे 3-3.5 महिन्याचा, त्या काळामध्ये तुम्हाला संवाद कौशल्यावरती विशेष प्रयत्न हाती घ्यावे लागतील. आता पुढं युनिक अकॅडमी म्हणून आपण काय करतो या बाबतीमध्ये, तर त्यातले अत्यंत महत्वाचे काही घटक मी नमूद केलेले आहेत. आपण या नव्या राज्यसेवेसाठी जसं पूर्वी पण करायचो, तसंच या नव्या पॅटर्नला समोर ठेवून 1-1 वर्षाच्या इंटिग्रेटेड बॅचेस एका बाजूला, आणि 2 इयर्स इंटिग्रेटेड बॅच, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना तयारी करण्यासाठी 2 वर्ष लागणार आहेत, जे विद्यार्थी नुकतेच 12वी झालेले आहेत किंवा फर्स्ट इयरची परीक्षा ज्यांची झालेली आहे, ज्यांना ही परीक्षा देण्यासाठी 2 वर्ष किंवा 3 वर्षाचा कालावधी आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण 2 इयर्स इंटिग्रेटेड बॅच नावाचा उपक्रम चालवतो. पण आपण जी 1 इयर इंटिग्रेटेड बॅच घेतो, ज्याच्यामध्ये मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम, पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम, आणि तुम्ही मुख्य परीक्षा दिल्यानंतर मुलाखतीचा अभ्यासक्रम, याची तयारी त्या बॅचच्या माध्यमातून करून घेतली जाते. त्याच्यात काय काय केलं जातं, तर पहिला जो अर्थात महत्वाचा मुद्दा आहे, ज्या तिन्ही टप्प्याचा मी उल्लेख केलेला आहे, तर त्याचं अत्यंत विस्तृत असं टीचिंग म्हणजे अभ्यास वर्ग हा या इनिशिएटिव्हचा महत्वाचा भाग आहे. आपण डिक्टेट करण्यावरती, म्हणजे नोट्स डिक्टेट करण्यावरती आपला फारसा विश्वास नाहीये. त्यामुळे फॅकल्टी 2 तासाचं जे काही सेशन असतं, तर त्यामध्ये संपूर्ण वेळ तो टीचिंगसाठी, डिस्कशनसाठी, चर्चेसाठी, तुम्हाला समजवण्यासाठी त्याचा वापर करतात. त्यामुळं सविस्तर अशा प्रकारचं टीचिंग म्हणजे अभ्यास वर्ग हे आपल्या अभ्यास वर्गाचा एक महत्वाचा पैलू आहे. दुसरा जो आहे, तुम्हाला सर्वांना याची कल्पना आली असेल की संदर्भ साहित्य आता या नव्या रचनेमध्ये अत्यंत महत्वाचं बनणार आहे. आणि युनिक 2006 पासनं जो काही प्रवास आपला या मार्गदर्शन क्षेत्रातला आहे, तर UPSC परीक्षेसाठी आपण जे काही संदर्भ साहित्य, आणि मग MPSC साठी देखील पूर्वीची जी काही ऑब्जेक्टिव्ह होती, आणि आता डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे
तर UPSC मध्ये जे काही एक्सपर्टीज आपण डेव्हलप केलेलं आहे तर त्याच्या आधारे मराठीमधनं या सगळ्या नव्या सिलेबसला समोर ठेवून उत्तमातलं उत्तम संदर्भ साहित्य या क्लास नोटच्या माध्यमातून दिलं जातं. तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे लेखन कौशल्य, ज्याचा वारंवार विचार तुम्हाला करावा लागेल. मुख्य परीक्षेमध्ये 1750 गुण तुमचं आकलन एका बाजूला आणि तुम्ही ते केलेलं आकलन कागदावरती प्रश्नाची डिमांड काय आहे आणि किती शब्द मर्यादे मला त्याचं उत्तर लिहायचं आहे या दोन्ही बाबीचा विचार करून किती प्रभावीपणे मांडता. म्हणून मग लेखन कौशल्यासाठी आपण विशेष सत्रांचं आयोजन करतो. पूर्व आणि मुख्य परीक्षा अर्थात ती रंगीत तालीम होणं गरजेचं आहे. पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी गुणवत्तापूर्ण टेस्ट सिरीज, त्यातले प्रश्न, उत्तराची असेसमेंट, त्याच्यानंतर दिला गेलेला फीडबॅक, ते क्रिटिकली आपण बघतो. म्हणजे त्यानंतर मुलाखतीसाठी सविस्तर मार्गदर्शन. म्हणजे माजी सनदी अधिकारी असतील, आपल्या संस्थेतनं सिलेक्ट झालेले अधिकारी असतील, त्यांचे मार्गदर्शनपर सत्र आयोजित केले जातात एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला रंगीत तालीम मुलाखतीचे म्हणजे मॉक इंटरव्ह्यू आहे ते सेशन्स देखील आयोजित केले जातात. त्याचाच भाग म्हणून हा 6वा मुद्दा नमूद केलेला आहे. शेवटचा जो महत्वाचा भाग आहे म्हणजे संस्था म्हणून हे अभ्यास वर्ग नियोजित करत असताना एक व्यापक चौकट जी सर्वांना लागू होईल ती आपण स्वीकारतोच. म्हणजे पण, आणि म्हणून मी माझ्या चर्चेमध्ये पण विशेषतः नियोजनाबद्दल बोलताना ढोबळ शब्दप्रयोग मी वापरत होतो. म्हणजे ढोबळ याचा अर्थ असा आहे की सर्वसाधारणपणे सर्वांना ते लागू होऊ शकतं, पण ते जशास तसं 100% स्वीकारायची आवश्यकता नसते, त्याची गरजही नाहीये. ओके, आणि ते अपेक्षित नाहीये. मग काय करायचं आहे? प्रत्येक विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व वेगळं असतं, त्याच्या तिच्या गरजा वेगळ्या असतात, कारण त्याची पार्श्वभूमी वेगळी असते, शैक्षणिक पार्श्वभूमी. ह्या सगळ्या बाबीचं भान ठेवून युनिक अकॅडमी प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या तिच्या पार्श्वभूमीनुसार मार्गदर्शन पुरवण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळं या अभ्यास वर्गामध्ये हे जे काही 7 महत्वाचे घटक आहेत तर ते घटक समोर ठेवत आपण विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करत आहोत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या या पहिल्या भागामध्ये आपण नव्या राज्यसेवेचं स्वरूप आणि त्याची तयारी कशी करायची अशा वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून या परीक्षेची तोंडवळख आणि तयारीची सुरुवात कशी करायची हे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.